नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता नागराज व प्रियाच्या बोलण्यातून सुमनला सगळं सत्य समजणार आहे. नागराजनेच रविराजच्या 22 वर्षांपूर्वी अपघात घडवून आणलाय. तसेच प्रिया ही तन्वी नसल्याचं सत्य आणि आणखी बऱ्याच गोष्टी या सुमनला समजणार आहेत. त्याचप्रमाणे नागराज आणि प्रियाच्या बोलण्यातून प्रिया ही खरी तन्वी नाही, त्याचप्रमाणे प्रियाच जे गाठोड आहे ते नागराजकडे आहे आणि ते सगळं गाठोड आणि प्रियाच सगळं जे काही सत्य आहे ते नागराजकडे आहे हे आता सुमनला समजणार. त्यामुळे आता जेव्हा नागराज तिला धमकी देतोय त्याच वेळेला सुमनला सगळं सत्य समजल्यामुळे सुमन आता हेच सगळं सत्य जाऊन अर्जुनला सांगून सायलीचा जीव धोक्यात आहे हे लक्षात येताच आता अर्जुन आणि सायलीला सावध करण्यासाठी सुमन स्वतः हे सगळं सत्य जाऊन अर्जुनच्या कानावर घालणार आहे. त्यामुळे आता अर्जुन नागराज आणि प्रियाची कशी वाट लावणार आहे हे पाहणं अगदी रंजकतेच ठरणार आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहत होतो की प्रिया ही पुन्हावर तोंड उचकटून घरी आल्यामुळे घरात सगळ्यांना खूप राग आलेला आहे आणि अचानक प्रिया अशी आल्यामुळे सगळ्या जणांनी तिला हाकलून लावले. तर आता प्रियाकडे दुसरा ऑप्शन काही नसल्यामुळे ती आता रविराजकडे गेल्यामुळे रविराजने नेही घरात तिला अजिबात थारा दिला नाहीये. तिला अक्षरशः प्रतिमाची माफी मागून नाक घासून माफी मागून तिला घरातून बाहेर काढून टाकल्यामुळे आता तन्वीकडे कुठल्याही प्रकारचा म्हणजेच या खोट्या तन्वीकडे कुठल्याही प्रकारचा आसरा राहिलेला नाही. त्यामुळे आता तिच्या लक्षात येत की आता मी काय करू, कुठे जाऊ, परंतु आता एकच तिला मार्ग कळतो, तो म्हणजे की नागराज आणि महिप्त आणि नाग महिपत हा प्रियाच्या आणि अश्विनच्या जीवावर उठलेला आहे हे प्रियाला समजल्यामुळे ती खूप घाबरली आहे. कारण काही झालं तरीही महिप्तने जर एकदा ठरवलं तर तो काही करू शकतो. तो नक्कीच गुंडांना पाठवून माझ्याबरोबर काही वाईट घडून आणेल किंवा जर तो माझा जीव घेईल याची भीती तिला आता वाटत असते आणि त्यामुळेच ती विचार करते की मी महिप्तपासून सुटकारा मिळवण्यासाठी आता एकच माझ्याकडे उपाय, तो म्हणजे की नागराज आता कशा प्रकारे नागराजकडून या गोष्टी बदून घ्यायच्या हे तिला चांगलंच माहीत असतं. म्हणूनच आता घरात प्रिया निघून गेल्यामुळे सगळं शांत वातावरण झालेलं असतं. प्रतिमा त्याचप्रमाणे रविराज दोघेही गप्प बसलेले असतात. त्यावेळेला आता सुमन विचार करते की आता काय करावं, म्हणून ती जरा टेन्शनमध्ये असते. नागराजही समजवतो की दादा, अरे तू इतकं टेन्शन घेऊ नको, सगळं काही व्यवस्थित होईल, असं सगळं तो समजवत असताना आता तन्वी विचार करते की नाही, काहीतरी केलं पाहिजे आणि मला या नागराजला, या नागोबाला बाहेर बोलावलं पाहिजे जेणेकरून तो माझी मदत करू शकेल. म्हणून आता नागराजला ती फोन करते आणि त्याला सांगते की लवकरात लवकर बाहेर, मी तुमची वाट बघते. तर नागराज हा तिला काही भाव देत नसतो. तो म्हणतो की हे बघ, मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये, कारण जर आदाने ते ऐकलं तर तो प्रॉब्लेम होऊ शकतो. तेव्हा मग प्रिया म्हणते की हे बघा, मी आता तुमच्याशी दुसरं काही सांगणार नाहीये. जर तुम्ही इथे आला नाहीत पुढच्या 5 मिनिटांमध्ये तर तुमचं सगळं सत्य मी तुमच्या दादासमोरच ओपन करेन आणि हो, लक्षात ठेवा, त्यांना सगळं म्हणजे सगळं सांगेन. महिपतची आणि तुमची मैत्री, त्याचप्रमाणे तुम्ही 22 वर्षापूर्वी जो अपघात, असं ती बोलायला जात असते. त्याच वेळेला मग नागराज म्हणतो की एक मिनिट थांब, तिथेच थांब, मी लगेच आलो. आता नागराज घाबरतो आणि बाहेर पडतो आणि तो बाहेर पडल्यानंतर आता समोर प्रिया त्याची वाटच बघत असते. त्याच वेळेला आता नागराज हा म्हणतो की काय, तुझं मला कशाला बोलावलंस तू इथे? तेव्हा मग ती म्हणते की हो, माझं तसं महत्वाचं काम आहे ना, म्हणून तुम्हाला बोलावले. तेव्हा मग नागराज म्हणतो की काय, मग तिथे सुभेदारांकडेही तुला उभं केलं नाही आणि तू आता इथे किल्लेदारांकडे आलीस काय आणि मला धमकी देतेस? बघ, लक्षात ठेव, मी काय करू शकतो. तेव्हा ती म्हणते की हो, मला माहिती आहे तुम्ही काय करू शकता, उगीचच नको त्या नको गोष्टी बोलत जाऊ नका तुम्ही. मला फक्त आता एकच गोष्ट सांगा
की तुम्ही मला मदत करणार आहात की नाही. त्यावेळेला मग नागराज म्हणतो की कसली मदत, आता काय मदत करायची आहे. तेव्हा तो म्हणतो की दादा तर काही ऐकायला तयार नाही. मग मी काय मदत करणार आहे. तेव्हा ती म्हणते की हे बघा, तुम्ही मला आता जास्त बोलून दाखवू नका, मला माहिती आहे की मला काय करायचं आणि काय नाही. त्यामुळे तुम्ही आता मला मदत करणार आहात की नाही तेवढं मला सांगा, कारण ऑलरेडी तो तिथे भडकलाय रविराज, आणि आता तुम्ही माझं डोकं इथे फिरवू नका, समजलं. तुम्ही जर आता मला काही मदत केली नाही ना, तर बघा मी काय करते ते. आता त्यावर लगेचच प्रिया त्याला ब्लॅकमेल करायला लागते. मग त्यानंतर सुमन विचार करते की नक्क हे बाहेर कुठे गेलेत, पुन्हा एकदा हे त्या महिपला भेटण्यासाठी गेलेत का म्हणून. मग ती बाहेर जाऊन बघत असते. आता बाहेर गेल्यानंतर तिला तिथेच गेटच्या जवळ प्रिया आणि रविराज, प्रिया आणि नागराज बोलताना दिसतात. आता तो तिच्याकडे हस्त बघत असतो आणि त्याच वेळेला लगेच सुमन भागूनच बघून म्हणते की काय तन्वी, हे तन्वीशी ते बाहेर येऊन का बोलतायत नक्की, यांच्यात काय बोलणं चालू असेल. त्यामुळे आता तन्वीला तो आवाज द्यायला जाणारच असतो. तेवढ्यातच आवाज देत असताना तू तिथेच ती थांबते, कारण रविराज बोलत असतो की हे बघ, तुझे काही वागतेस ना ते लक्षात ठेव. तू खोटी असूनही इतकी चांगली कशी वागू शकते, म्हणजेच माझ्याकडून तू अपेक्षा कशी करू शकतेस की मी तुला वाचवाव किंवा काही. तेव्हा मग त्यावर प्रिया त्याला म्हणत असते की हे बघा, मी तुम्हाला एवढंच म्हणते की तो महिप्त जरा मंद बुद्धीचा माणूस आहे आणि तो कसं डोक चालतं माहिती. त्याचा मेंदू हा गुडघ्यात आहे. त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की तुम्ही काय करायचं आणि काय नाही, कारण जर तुम्ही माझा जीव वाचवला तर त्या बदल्यात मी काही माहिती कुठे तुमची रिव्हील करणार नाही. आता सुमन विचार करते की नक्की हे काय बोलतायत, कुठल्या माहितीबद्दल बोलतात, नक्की कसली माहिती, असा विचार आता तिच्या डोक्यात सुरू असतो. तेव्हा मग प्रिया म्हणते की अहो, तो महिप्त मूर्ख झालाय. त्याने हॉस्पिटलमध्ये पण माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, आणि इतकं सगळं होऊनही तो आता शांत बसणार नाही. मला माहिती, कारण त्याची मुलगी म्हणजे साक्षी ही जेलमध्ये आहे ना, आणि मी सुटलीय. मग त्याचा राग तो नक्कीच काढण्याचा प्रयत्न करणार, आणि म्हणूनच हे सगळं घडते. परंतु एक गोष्ट नक्की की काही झालं तरीही या बाईला, मीना या साक्षीला तर मी सोडणार नाहीच आहे. ती कधी माझ्या समोर आली ना तर नाही, परंतु ही बाई म्हणजे कोणती, सायली, ती सायली आणि अर्जुन, त्यांच्यामुळे मी या परिस्थितीमध्ये अडकली आहे. त्यांनी मला अडकवलंय आणि त्या अर्जुनने मला एक्सपोज केले ना सगळ्यांसमोर माझी वाट लावून ठेवली आहे. मग आता त्या सायली आणि अर्जुनला ना मी अजिबातच सोडणार नाहीये. जे काही माझ्या विरोधात घडवून आणलंय ना, त्याची शिक्षा ही मी त्यांना मिळवणारच. हेच त्या महिप्तला कळत नाहीये की जर आपण एकत्र मिळून काम केलं तर नक्कीच काहीतरी होऊ शकतं. परंतु तो महिप्त हा मूर्खासारखा मला मारण्याच्या मागे लागलाय. मला सांगा की मला मारून त्याला काय मिळणार आहे. सायली अर्जुनचा बदला घेता येणार आहे का त्यांना. तेव्हा मग आता इथे सुमन हे ऐकते आणि म्हणते की काय ही तन्वी नेमकी हे सगळं काय बडबडतीये, तिला कळते का की ही काय बडबडती. ते असं म्हटल्यावर आता तिथून सुमन म्हणते की नाही, अजून मला ऐकलं पाहिजे की नक्की हे काय बोलतायत. यांच्या बोलण्यातून मला एक गोष्ट समजते की अर्जुन आणि सायली यांच्याबद्दल काहीतरी बोलतायत, पण जर काही चुकीचं घडत असेल तर म्हणजे तन्वी पण यांना हे सगळं बोलते, म्हणजे हे पण या सगळ्यात सामील आहेत का. जशी अगोदर तन्वी सामील होती म्हणून ती जरा घाबरते आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे ऐकत असते. कारण किती काही झालं तरीही जर तन्वी आणि नागराजामध्ये अडकले असेल तर मग घराला खूप मोठा फटका बसणार आहे. हे सुमनने अगदी व्यवस्थित ओळखलेलं असतं. आता सुमन यापुढे ऐकते, त्यांनी तिला आणखीनच धक्का बसतो. आता तिला नागराज म्हणतो की तुला काय वाटतंय, अगं तू म्हणजे फार मोठी आहेस का, तू मला अडकवशील.
मग मी तुला अडकू शकत नाही का? हे बघ, तू तोत्या तन्वी आहेस हे सगळं लक्षात आलेलं आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव की जर मी हे घरी सांगितलं तर काय होऊ शकतं याचा जरा तू विचार कर. समजलं? काही झालं तरीही तुला या सगळ्यापासून मागे हटता येणार नाही. आणि जर तू हे सगळं असं अडकवलंस तर मग बघ मी काय करेन. तू मला एक्सपोज करण्याच्या प्रयत्नामध्ये तुझंच एक्सपोजर मी कसं करेल ते बघस तू आता. तेव्हा मग आता ती जरा घाबरते आणि म्हणते की मला सांगा की तुम्ही हे सगळं का वागताय. तेव्हा मग नागराज तुला म्हणतो की आलीस ना आता वळणावर. म्हणजे मी तुला जेव्हा सांगत होतो तेव्हा तुला लक्षात येत नव्हतं, परंतु आता तुला मी सांगितलं चांगल्या भाषेमध्ये नाही तर वाईट भाषेमध्ये, तर तुला कळलं. बरं ठीक आहे चालेल. मग आता तो म्हणतो की आणखी एक गोष्ट आहे, तू खरी तन्वी नाही हे मला माहीत आहे. त्याप्रमाणेच तुझं जे गाठोड आहे ना ते माझ्याकडे, म्हणजे तुझी जी खरी ओळख आहे ना ती माझ्याकडे. त्यामुळे तू आता प्लीज तन्वी जास्त उडू नकोस. हे जे काही चाललंय ना ते तसंच चालू दे. त्यामुळे पुढे काही बोलायला जाऊ नको. तूही काही बोलणार नाहीस आणि मीही नाही. त्यावेळेला मग ती म्हणते की हो मी काही बोलणार नाही, परंतु काका एक आणखी गोष्ट माझ्याकडे आहे. ती म्हणजे की तुम्ही जो काही 22 वर्षांपूर्वीच या रविराजचा अपघात घडवून आणलाय तो तुम्ही आणलाय हा सगळ्यात मोठा हुकुमाचा एक आहे माझ्याकडे. कारण जर तुम्ही हे सगळं माझ्याबद्दल सांगाल तर ठीक आहे, तसंही मी सगळ्यांच्या नजरेत विलनच बनलेली आहे. आणि हे जे सगळं काही घडलं ना याच्यामध्ये कोणीही माझा आता स्वीकार करतच नाहीये, जरी मी तन्वी आहे किंवा नाही. पण जर सगळ्यांना समजलं की तुम्ही अपघात घडवून आणला होता तेव्हा मात्र काय घडू शकतं याचा विचार तुम्ही केलाय का? असं म्हटल्यावर आता इथे ते ऐकूनही सुमनला जबरदस्त धक्का बसतो. ती विचार करते की बापरे, हे इतकं भयानक सत्य हे मला कधीच माहीत नव्हतं. हे लोक असे का वागतायत, का करतायत हे सगळं नाही, हे सगळं शक्य नाहीये. इतकं सगळं चुकीचं वागणं यांना कसं कळत नाहीये. म्हणजे आतापर्यंत नागराज, महिप्त आणि तन्वी हे 3 जण मिळून, म्हणजे ही तन्वी आहे ती पण खोटारडी आहे, हिच नाव प्रिया आहे, नक्की काय आहे हे सगळं असा विचार आता त्याच्या डोक्यामध्ये यायला लागतो. आणि मग म्हणूनच सुमन विचार करते की साहिलीच्या पण जीवाला धोका काय, आणि हे सगळं मला अर्जुनला सांगितलं पाहिजे. कारण जर मी रविराज भाऊजींना किंवा प्रतिमा वहिनीला सांगितलं तर मात्र ती टेन्शन गेली या सगळ्याचं आणि त्यांच्या मनावर काहीतरी परिणामज्ञ होऊ शकतो. त्यामुळे आता मी एकच काम करते, ते म्हणजे की मग आता हे सगळं आहे ना हे सुमन विचार करते की मी अर्जुनच्या कानावर घालते. मग आता रविराज हा घरी नसताना महिपच्या घरी जाऊन नागराज त्याला समजवण्याचा विचार करतो की तू त्या प्रियाच्या अंगावर म्हणजे स्त्रियाच्या जीवावर उठू नकोस, कारण काही झालं तर रीती आपल्याला पुढे जाऊन मदत करू शकते. म्हणून जात तो समजवण्यासाठी महिप्तला कॉल करत असतो आणि महिप्तला बाहेर तो भेटून हे सगळं समजवत देखील असतो. आता हे सगळं माहीत असतं सुमनला, कारण सुमनने सगळं काही ऐकलेलं असतं. ती विचार करते की आता हे सगळं जे सत्य आहे ना ते जाऊन मी अर्जुनला सांगणार, जेणेकरून अर्जुनला हे सगळं समजलं पाहिजे. म्हणूनच आता महिप्त आणि नागराज हे दोघेही बाहेर भेटायला गेलेले असताना ती संधी साधण्यात सुमन ठरवते, कारण त्यावेळेला नागराजच लक्ष तिच्यावर नसणार हे तिला अगदीच व्यवस्थित ठाऊक असतं. म्हणूनच आता सुमन ही अर्जुनला फोन करून भेटायला बोलवते. तर अर्जुन आणि सुमन 2 जणही बाहेर भेटतात. खरं तर सुमनने म्हणजे सुमन काकूने आपल्याला का भेटायला बोलावलं असेल याचा विचार त्याच्या डोक्यामध्ये येत असतो, परंतु नक्कीच काहीतरी अशी महत्वाची बाब असेल, नक्की सिनियर किंवा प्रतिमाते विषयी काही असेल का असा विचार अर्जुनच्या डोक्यामध्ये येत असतो. आणि म्हणूनच तो त्याच गोष्टीचा आता विचार करत असतो. त्याचबरोबर इथे आता सुमन ही अर्जुनला बाहेर भेटते आणि अर्जुन म्हणतो की सुमन काकू काय झालंय, तुम्ही मला अचानक बाहेर भेटायला बोलावले, काही प्रॉब्लेम झालाय का असतात अर्जुन विचारतो. त्यावेळेला सुमन जरा रडायला लागते
अर्जुन म्हणतो की काय झालंय काकू, प्लीज मला सांग. तेव्हा ती सांगते की अर्जुन, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. खरं तर तू ज्या व्यक्तीला तुझा दुश्मन मानतोस त्याच व्यक्तीला आमच्या घरातली माणसं सामील झाले. ऐकल्यावर त्याला काहीच कळत नसतं. तो म्हणतो की नक्की काय म्हणतेस तू, प्लीज मला सांगशील का. तेव्हा मग सुमन सांगू लागते की हो मी सांगते, महिप्त आहे ना, त्याला आमचा नवरा म्हणजेच माझा नवरा नागराज हा सामील आहे. नागराज महिप्त या दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. आणि हे ऐकल्यावर आता अर्जुनला धक्काच बसतो. तो म्हणतो की वोट खरं सांगतेस तू हे सगळं. तेव्हा मग ती म्हणते की हो हे खरंच आहे, आणि याने ना मला खरंच खूप त्रास होतोय. अर्जुन, ही गोष्ट मी लपवायची ठरवली होती रे, मी कोणालाही सांगितली नाही. घरा अगदी भाऊजींना आणि वहिनींना पण सांगितली नाहीये. परंतु हे सगळं लपवत असतानाच आणखी एक मोठं सत्य माझ्यासमोर उलगडले. खरं तर आणखी एक नाही तर आणखी अशी 2-3 सत्य समोर आली आहेत. अर्जुन आता कसा शांत करू तिला हाच विचार करतो आणि म्हणतो की नक्की काय झालंय वहिनी, म्हणजेच सुमन काकू, मला सांगशील का तू. तेव्हा ती सांगायला लाग आणखी एक महत्वाची गोष्ट. ती म्हणजे की ती प्रिया सांगत होती, म्हणजेच तन्वी सांगत होती की ती साहिलीच्या जीवावर आणि तुझ्या जीवावर उठणार आहे, कारण तू तिला अडकवलेस. त्यामुळे ती खूप चिडलेली आहे. आता काय करायचं काहीच कळत नाहीये. मला तर खरंच खूप टेन्शन आले, म्हणून मी तुला अलर्ट करायला आले की हे सगळं जर तन्वीने असं केलं तर, म्हणून मला खूप वाईट वाटते. आणि आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे अर्जुन, ती खरी तन्वी नाहीये. हे ऐकल्यावर तर अर्जुनला धक्काच बसतो. तेव्हा मग ती सांगते की अर्जुन, ती स्वतःला प्रिया अशी म्हणवत होती आणि नागराज तिला म्हणत होते की मी तुझं सत्य सगळ्यांसमोर आणणार की तू खरी तन्वी नाहीयस. याचा अर्थ हे सगळं त्यांना माहीत असेल. मग आता लगेच अर्जुन म्हणतो की बापरे, म्हणजे हे सगळं खूप भयंकर आहे. मला खरंच हे सगळं कळत नव्हते इतकं दिवस काय चालू आहे, परंतु आता कळते की या सगळ्याच एकमेकांशी काय कनेक्शन आहे. म्हणजेच नागराज आणि प्रिया हे दोघजण मिळालेले आहेत आणि ते महिप्तलाही सामील आहेत. म्हणजे या सगळ्या ज्या काही गोष्टी घडतात त्या अशा घडतायत. तर आतापर्यंत मला नागराज काकांवर अजिबात असं वाटत नव्हतं की ते असं काहीतरी करतील, परंतु आता समजून आलंय की ते नक्की काय करतायत ते. याचा अर्थ असाच आहे की हे सगळं करतायत ते दोघं मिळून करतायत. मग ती म्हणते की हो खरं तर ती म्हणत होता की तन्वी ही कोटीत नवी आहे, खरी तन्वी कोणीतरी दुसरीच आहे. आणि असं ते गाठोड्याबद्दल काहीतरी बोलत होते. हा अर्जुन म्हणतो की गाठोड म्हणजे गाठोड्याबद्दल नक्की काय बोलत होते, काय होतं ते. तेव्हा मग ती सांगते की गाठोड्याबद्दल म्हणजे जे या प्रियाच गाठोड आहे ना, ते गाठोड हे यांच्याकडे म्हणजेच आमच्याकडे नागराजकडे आहे असं काहीतरी ते म्हणत होते. तेव्हा आता हे ऐकल्यावर त्याला जबरदस्त असा धक्काच बसतो आणि तो म्हणतो की बापरे, म्हणजे हे गाठोड ते प्रियाच गाठोड हे नागराज काकाजवळ. तेव्हा मग ती म्हणते की हो असं काहीतरी ते दोघंजण बोलत होते. आणि 22 वर्षापूर्वी जो रविराज भाऊजींचा अपघात होता तो अपघातही यांनी म्हणजेच नागराजने घडवून आणलाय. हे सगळं तन्वीला माहीत आहे. तेव्हा आता हे ऐकल्यावर आणखीनच अर्जुनला धक्का कसतो की बापरे, म्हणजे इतका भयंकर आहे. हे सगळं नागराज काकाने स्वतः रविराजच्या ॲक्सिडेंट कडून आणलाय, सिनियरचा. आणि त्याच्यामध्येच माझी तन्वी आणि प्रतिमाते यांना इतका मोठा त्रास झालाय. आणि नागराज काकाने हे सगळं का केले ने, नक्की कशासाठी केल हे सगळं, याच्यामध्ये महिप्तचा काय हात आहे, नक्की हे सगळं काय. आता अर्जुनचे सगळे प्रश्न हे अनुत्तरित राहिलेले असतात. कारण जर नागराजने हे सगळं घडवून आणले तर मग कसं. मग अर्जुन तिला विचारतो की हे सगळं तू कुठे ऐकलंस सुमन काकू. तेव्हा मग ती म्हणते अर्जुन, हे सगळं खरं आहे आणि हो हे सत्य. हे किती दिवस मला मी लपून ठेवत होते, परंतु आज जे काही मला सत्य समजलेत त्यावरून मी नक्कीच हे समजू शकते की काही झालं तरीही मला हे खरं तुला सांगायचंच होतं
कितीही काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी या तुला मला तुझ्या कानावर घालायच्याच होत्या. त्यामुळे मी जर काही यावर करू शकले नसते तर मला आणखी वाईट वाटलं असतं. म्हणूनच आता मी तुला एकच गोष्ट सांगेन की तू आणि साहिली काळजी घ्या आणि हे सगळे जे काही आहेत म्हणजेच तन्वी, ती खोटी तन्वी आणि महिप्त आणि नागराज या तिघांपासून सांभाळून राहा. अर्जुन म्हणतो की नको काळजी करूस, हे सगळे पुरावे मी शोधून काढेनच आणि हे सगळ्यांचे एकमेकांशी काय कनेक्शन आहे. तू ज्याप्रमाणे म्हणालीस की तन्वी खोटी आहे, नागराज काकाने अपघात घडवून आणलाय सिनियरचा आणि हे सगळं काय गाठोड्यात सत्य, हे सगळं सत्य मला सुरुवातीला शोधलंच पाहिजे. सुरुवातीला तर मला गाठोड्यात सत्य शोधायचे, कारण काही झालं तरीही अर्जुन हा सायलीला तिच्या आई वडिलांपर्यंत पोहोचवणार हा त्या गाठोड्याच्या सत्याने. जर तन्वी खरी तन्वी नाही तर मग खरी तन्वी कोण आहे हे देखील मला शोधायचे. आता अर्जुन या सगळ्याचा तपास करणार असतो आणि अर्जुन पोलिसांच्या मदतीने या सगळ्या गोष्टीचा तपासाला सुरुवातही करतो. तर त्याला हे कोणालाही खरंतर कळ द्यायचं नसत, फक्त सुमना आणि त्याच्यात ही गोष्ट असते. तर आता अर्जुन हा चैतन्याच्या मदतीने पुढच्या गोष्टींचा शोध कसा काय घेणार हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.